नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे खमंग सुके मटण। मी इथे 300 ग्रॅम मटण घेतले आहे। त्याला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा मीठ घालून छान मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवले आहे। ते मॅरिनेट होईपर्यंत आपण पातेल्यात 3 ते 4 पळ्या तेल घालून त्यात 2 तमालपत्री व 2 दालचिनीचे तुकडे घालूया। तेलात फ्राय करून घेतल्यानंतर आता एका मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून तेलात टाकूया। कांदा चांगला फ्राय होईपर्यंत 10 ते 15 लसूण पाकळ्या ठेचून घेऊया। ठेचलेला लसूण आपण पातेल्यात घालूया। लसणाचा उग्र वास जाईपर्यंत तो छान फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण चांगला फ्राय झाल्यावर त्यात अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर व पाव चमचा हळद टाकून छान मिक्स करून घेऊयात। मिक्स झाल्यावर घरगुती काळा मसाला टाकून तोही छान मिक्स करूयात। मसाला चांगला फ्राय झाल्यावर त्यात मटण टाकूयात। मटण पण चांगल्या प्रकारे मिक्स करूयात। मटण चांगले मिक्स करताना त्यात एव्हरेस्टचा मीठ मसाला टाकूया। मीठ मसाला टाकल्यावर मटण छान फ्राय करायचे आहे। एकजीव केल्यानंतर त्यावर आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे। आता मटण छान शिजू द्यायचे आहे। तोपर्यंत आपण 8 ते 10 काजू घेऊन त्याची पेस्ट तयार करून शिजलेल्या मटणावर टाकूया। काजूची पेस्ट मटणामध्ये छान एकजीव करून घेऊया। काजूची पेस्ट टाकल्यामुळे आपल्या मटणाला छान टेस्ट येते व त्यावर आता कोथिंबीर टाकून आपण आपले सुके मटण सर्व करूया। झाले आहे आपले सुके मटण तयार। खमंग असे सुके मटण तयार। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।